LS मराठीमध्ये आपलं स्वागत। सुरुवातीला पाहूयात हेडलाईन्स। परभणी जिल्हा सामान्य रुग्णालयात नागरिकांना वेळेवर सुविधा मिळत नसल्याचं उघडकीस। बाल रुग्ण विभागाची लिफ्ट अनेक वर्षांपासून बंद। असुविधेमुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट। पुण्यात कायदा आणि सुव्यवस्थेला आव्हान देणारी घटना। 3 समाजकंटकांकडून 8 चारचाकी वाहनांची तोडफोड। घटनेनंतर परिसरात भीतीचं वातावरण। रांचीला पाठ आणि जंतर मंतरला तोंड दाखवणं हा विरोधी पक्षाचा आणि राहुल गांधींचा दुटप्पीपणा। झारखंडमध्ये विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ आशिष शेलारांची टीका। एनडीए खासदारांचा संसदेवर मोर्चा। झारखंडमध्ये विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जचं राहुल गांधींनी द्यावं उत्तर। एनडीए खासदारांची मागणी। शिवसेना पक्ष आणि चिन्हावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून करण्यात येणार युक्तिवाद। कुणाची होणार शिवसेना याकडे सर्वांचंच लक्ष। पुण्यात धर्म परिवर्तनाच्या प्रकारानं खळबळ। प्रवचनाच्या नावाखाली धर्म परिवर्तन केला जात असल्याचा हिंदुत्ववादी संघटनांचा आरोप। खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। नमस्कार, मी संदीप आणि आता बातम्या विस्ताराने। पुणे महापालिकेचा कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर। शनिवार पेठेत सिलेंडर बसेल एवढा खड्डा। नागरिकांचा संताप। कोट्यवधींचा खर्च तरी रस्त्यांची दुरवस्थाच आहे। आता याला जबाबदार तरी कोण? रस्त्याच्या निकृष्ट कामावर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। प्रशासनाचा अंकुश राहिलाय तरी कुठं? पुणे महापालिकेचा कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलाय। शनिवार पेठेतील मुठेश्वर मंडळाजवळील रस्त्यावर सिलेंडर बसेल एवढा मोठा खड्डा पडलाय। रस्त्याची ही दुरवस्था पाहता पुणे महापालिकेच्या कामाचा दर्जा आणि ठेकेदारांच्या कामावर प्रशासनाचा असलेल्या अंकुशाबाबत गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झालेत। लाखो कोट्यवधी रुपये खर्च करून रस्ते तयार केल्याचा दावा केला जात असतानाच प्रत्यक्षात रस्त्याची एवढी दुरवस्था असेल तर या निकृष्ट कामाची जबाबदारी कुणाची, असा सवाल आता उपस्थित होतोय। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांनी। पुण्यात सध्या अनेक रस्त्यांवर आपल्याला मोठ्या प्रमाणात खड्डे पाहायला मिळतात। या खड्ड्यांमुळे पुणेकरांना सुद्धा त्रास होत आहे वाहन चालवताना। पुण्यातल्या मुठेश्वर मित्रमंडळ चौकामध्ये एक असा खड्डा पडलेला होता ज्या खड्ड्यामध्ये पूर्ण सिलेंडर बसेल अशा पद्धतीचा रस्त्यावर खड्डा पडल्याचे दृश्य आपण सोशल मीडियावर सुद्धा पाहिलेले होते आणि त्याच ठिकाणी सध्या आपण आलेले आहोत। सोशल मीडियावर ते फोटो व्हायरल झाल्यानंतर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांकडनं हा खड्डा तात्पुरत्या स्वरूपामध्ये बुजवण्यात आलेला आहे। याच ठिकाणी तो खड्डा पडलेला होता। रस्त्यावरचा हा खड्डा नेमका कशा पद्धतीने खचलेला होता असे अनेक प्रश्न आहेत ते सध्या उपस्थित केले जातात। मात्र ज्यांच्या तत्परतेने हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि महानगरपालिकेने तो खड्डा बुजवला ते पुणेकर आपल्या सोबत आहेत। काय झालं होतं नेमका आणि कशा स्वरूपाचा तो खड्डा पडलेला होता, का रस्ता खचलेला होता? आज बघायला गेलं तर पलीकडे सिमेंटचा रस्ता, इथे डांबरी रस्ता आहे। आज लोकांच्या सोयीसाठी महानगरपालिका आहे का दुरुपयोगासाठी महानगरपालिका आहे? तर बघायला गेलं तर रस्ता खचला, हा रस्ता खचणं अपेक्षित नव्हतं। रस्ता खचला का तर त्याच्या बाबतीत योग्य ते रस्त्याची मालमसाला वापरून रस्त्याची डागडुजी करण्यात आली नव्हती। असं निकृष्ट पद्धतीचं काम हे प्रशासनामार्फत केलं जातं। या प्रशासनावर या 100 नगरसेवक असतील, भाजपचे सत्ताधारी असतील, यांचा कुणाचाही अंकुश नसल्याचं दिसून येत आहे। असेच खड्डे हे जागोजागी पडलेले आहेत। प्रथमतः पहिले रस्ता खचतो, खचल्यानंतरही प्रशासनाला जाग येत नाही। तिथून जाणाऱ्या नागरिकांना त्या खड्ड्यांचा सामना करायला लागतो। त्या खड्ड्यातनं गेल्यानंतर तिथे असे मोठ्या पद्धतीचं भगदाड पडतं। असं हे भगदाड पडलं की त्याच्यामध्ये अख्खा सिलेंडर बसेल एवढी तिथे हे असते। आता बघा, मी रस्त्याच्या मध्यभागी उभा आहे। आज गाडी अडली, हा रस्त्याच्या मध्यभागी खड्डा आहे। आज बघायला गेलं तर बघा, आज असे पॅचवर्क करणं योग्य नाहीये। पुन्हा जर हा रस्ता खचला आणि या ठिकाणी अपघात झाला तर मग याला जबाबदार कोण आहे? तुम्ही जो फोटो काढला तो फोटो नेमका कशा स्वरूपाचा आहे, दाखवा जरा एकदा। हा फोटो बघा, याच्यामध्ये अख्खा सिलेंडर बसेल एवढा मोठा खड्डा रस्ता खचलेला आहे। आपण फोटो बघू शकतो बघा, हा पूर्ण सिलेंडर यामध्ये बसेल एवढा मोठा खड्डा, म्हणजे तो रस्ता खचला आहे असं दिसून येते। आजूबाजूला बरेच चेंबर सुद्धा आहेत आणि त्यामुळे ही दुर्घटना काल होता वाचलेली आहे, कारण की इथं रहदारी आहे ते मोठ्या प्रमाणात असते आणि त्यामुळे
पुण्यात कशा पद्धतीचा कारभार हा पुणे महानगरपालिकेचा सुरू आहे याचं उत्तम उदाहरण आपल्याला या खड्ड्यामुळं पाहायला मिळालेलं आहे. कॅमेरामन रोहित वनकट्टेसह अमोल धर्माधिकारी, LS मराठी, पुणे. पुण्यातल्या रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यात सिलेंडर बसेल एवढा मोठा खड्डा पाहिलात ना. आता जरा पुण्यातल्या गुन्हेगारीचा अड्डा पण पाहूयात. पुण्यात कायदा आणि सुव्यवस्थेला आव्हान देणारी घटना घडली आहे. 3 समाजकंटकांकडून वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे. या समाजकंटकांनी 1-2 नव्हे तब्बल 8 चारचाकी वाहनांची तोडफोड केली आहे. या घटनेनंतर परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय. तसं पाहिलं तर पुण्यात गाड्यांची तोडफोड हा प्रकार काही नवीन नाही आणि रस्त्यावर खड्डे पडणं हाही प्रकार नवीन नाही. पुण्यात कायदा आणि सुव्यवस्थेला आव्हान देणारी घटना समोर आली आहे. सिंहगड रस्त्यावरील सुयोगश्री सोसायटीत मद्यधुंदावस्थेतील 2 ते 3 समाजकंटकांनी हातात हत्यारे घेतली आणि 7 ते 8 चारचाकी वाहनांची तोडफोड केली. या घटनेनंतर परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं. सिंहगड पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू आहे. याच आरोपींनी यापूर्वी देखील अशाच प्रकारे वाहनांची तोडफोड केल्याची माहिती समोर आली होती. या घटनेसंदर्भात नुकसानग्रस्त वाहनांच्या मालकांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी प्रथमेश तांबे यांनी. पुण्यातील सिंहगड रोड भागामध्ये जे आहे ते काल रात्रीच्या सुमारास अज्ञात तरुणांनी जी आहे ती 7 ते 8 वाहनांची तोडफोड या ठिकाणी केली आहे आणि गाड्यांच्या काचा या ठिकाणी फोडण्यात आलेल्या आहे. आपण जर पाहिलं तर या ठिकाणी ज्या गाड्या रस्त्याच्या कडेला पार्क होत्या ह्या गाड्यांची तोडफोड अज्ञात इसमाकडून करण्यात आली आहे. त्याला ताब्यात देखील या ठिकाणी घेतण्यात आलेला आहे. हा तरुण जो आहे तो मद्यधुंद होता आणि या संपूर्ण नशेत त्यांनी जो आहे ते या गाड्या फोडल्या आहेत. याला काही पार्श्वभूमी आहे का, काही आधीचा राग आहे का, याची जी चौकशी जी आहे ती पोलिसांकडून सध्या सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. सध्या घटनास्थळी जे आहे ते पोलीस देखील तैनात आहेत आणि संपूर्ण तपासणी जी आहे ती या प्रकरणाची सुरू आहे. यामध्ये 7 ते 8 गाड्यांचं जे आहे ते मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचं जे चित्र आहे ते या ठिकाणी आपल्याला दिसून येतंय. या ठिकाणी ज्यांची गाडी या ठिकाणी फोडण्यात आली आहे ते या गाड्यांचे मालक आपल्या सोबत आहेत. नेमका हा संपूर्ण प्रकार जो आहे तो किती वाजता घडला? रात्री 1:30च्या सुमारास आम्हाला समजलं की काही 1-2 समाजकंटक या ठिकाणी आले होते. त्यांच्या हातामध्ये सत्तूर होता आणि त्या सत्तूरनी या ठिकाणी 7 ते 8 गाड्यांचं त्यांनी काचा फोडून नुकसान केलेलं आहे. आता गाड्यांचं नुकसान झालं किती यापेक्षा महत्वाचं असं आहे की हा अतिशय शांतता असलेला हा परिसर म्हणून ओळखला जातो. अशा शांतता असलेल्या परिसरामध्ये या समाजकंटकांनी हा गोंधळ घालून शांतता सुव्यवस्था बिघडवण्याचं जे काम केलंय हे दुर्दैवी घटना आहे. तर या भागातली शांतता भंग करण्यासाठी त्यांनी जाणून बुजून हा प्रकार केलेला आहे आणि लोकांमध्ये दहशत माजवण्याचा हा प्रकार आहे. रात्री आम्ही त्या सत्तूरसह त्या माणसाला ज्यांनी हे नुकसान केलं त्याला आम्ही पोलिसांच्या स्वाधीन केलेलं आहे. पोलीस त्यांच्या पद्धतीने रात्रभर पहाटेपर्यंत कारवाई करत होते. परंतु आमचा मुद्दा एवढाच आहे की हा भाग जर शांततेचा असेल आणि शांतता सुव्यवस्था बिघडवण्याचं जर कोणी काम करत असेल तर त्याच्या मागे कोणी आहे का, ज्यांनी हे कृत्य केले त्याच्या मागे कोणी आहे का, याचं मुळापर्यंत जाणं, पोलिसांनी त्याचा शोध घेणं आणि शांतता सुव्यवस्था व्यवस्थित अबाधित ठेवण्याचं काम हे पोलिसांनी करावं. या संपूर्ण जे तोडफोडीचा तपास जो आहे तो पोलिसांनी करावा आणि याच्या मुळापर्यंत जावं अशी अपेक्षा जी आहे ती या गाड्यांच्या मालक जे आहेत त्यांनी व्यक्त केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. कॅमेरामन विक्रांत चव्हाणसह प्रथमेश तांबे, LS मराठी, पुणे. मगाशीच आपण पुण्यातल्या रस्त्यांची दुरवस्था पाहिली. आता जरा परभणीतल्या बिघडलेल्या आरोग्य व्यवस्थेची अवस्था काय झाली आहे तेही पाहूयात. परभणी जिल्हा सामान्य रुग्णालयात रुग्णांची गैरसोय होती. वेळेवर सुविधा मिळत नसल्यानं नातेवाईकांमध्ये अक्षरशः संताप उसळलाय. वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचं दुर्लक्ष, त्यामुळे पालकमंत्र्यांच्या जिल्ह्यात आरोग्य सुविधांचाच प्रश्न ऐरणीवर आलाय. परभणी जिल्हा सामान्य रुग्णालयात गेल्या अनेक दिवसांपासून नागरिकांना वेळेवर सुविधा मिळत नसल्यानं रुग्ण आणि नातेवाईकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. पालकमंत्री असलेल्या मेघना बोर्डीकर यांच्या जिल्ह्यात सध्या वैद्यकीय क्षेत्राचे 3-13 वाजलेत. परभणी येथील रुग्णालयात बालरुग्ण विभाग आणि पोषण पुनर्वसन केंद्र या इमारतीत गेल्या अनेक वर्षांपासून रुग्णांसाठी बसवण्यात आलेली लिफ्ट बंद आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ती धुळखात पडून आहे. याकडे वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचंही दुर्लक्ष आहे. याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विष्णू सायगुंडे यांनी. मी सध्या परभणी शहरातील
जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये आहे. गेल्या अनेक दिवसापासून सिव्हिल हॉस्पिटलमध्ये स्वच्छता आणि इतर कामाविषयी प्रशासनावर नाराजगी व्यक्त केल्या जात आहे. आपण बघू शकतो या ठिकाणी गेल्या अनेक दिवसापासून व्यवस्थितरित्या कचरा वगैरे उचलला जात नाही. याकडे मात्र सरकारी दवाखान्याचे प्रशासन विभागाचे दुर्लक्ष आहे. पण आपण पाहतोय की या व्यतिरिक्त अनेक समस्यांनी ग्रसलेलं हे सरकारी हॉस्पिटल आहे. आपण पाहूया मनामध्ये या आज गेल्या अनेक दिवसापासून म्हणजे अनेक दिवसांपेक्षा म्हणण्यापेक्षा गेल्या अनेक वर्षापासून ही लिफ्ट बंद असल्याचे बोलले जात आहे. येणाऱ्या जाणाऱ्या जे रुग्ण आहेत त्यांना नेण्यासाठी कुठलीही व्यवस्था या बालरुग्ण विभागामध्ये नाहीये. त्यामुळे या ठिकाणी आपण पाहतोय की पूर्ण ही खराब झालेली आहे आणि गंजलेली आहे आणि ही सर्व बटन पूर्ण खराब झाल्यामुळे गेल्या अनेक वर्षापासून ही लिफ्ट कोरोना काळापासून बंद असल्याचे बोलले जात आहे. पण याकडे मात्र वैद्यकीय अधिकारी व प्रशासनाचे दुर्लक्ष असल्यामुळे गेल्या अनेक दिवसापासून ही लिफ्ट बंद असून नागरिकांना व रुग्णांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. व सरकारी दवाखाना प्रशासन किंवा CS हे लक्ष कधी देणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. मी विष्णू सायगुंडे, LS मराठी, परभणी. खेडच्या वाकी खुर्दमध्ये विद्यार्थ्यांनी थेट प्रशासनाला सवाल केलाय. कारण काय तर पूल वाहून जाऊन 2 महिने झाले. विद्यार्थ्यांचा मार्ग खडतर बनलाय, पण अजूनही कोणतीही उपाययोजना करण्यात आलेली नाही. मुरमाच्या तात्पुरता भरावाचा वापर करून प्रशासनाचा कारभार सुरू आहे. त्यामुळे हा सगळा कारभार आता चव्हाट्यावर आलाय. त्यामुळे विद्यार्थ्यांना त्रास होतोय. पुणे जिल्ह्यातील खेडच्या वाकी खुर्द येथील विद्यार्थ्यांसमोर सध्या शाळेत जाण्याचा मोठा प्रश्न त्यामुळे निर्माण झालाय. अतिवृष्टीमुळे पूल वाहून जाऊन तब्बल 2 महिने झाले, मात्र अद्यापही या ठिकाणी कायमस्वरूपी उपाय करण्यात आलेला नाही. पूल वाहून गेल्यानंतर प्रशासनाकडून थातूरमातूर मुरमाचा तात्पुरता भराव करण्यात आला. मात्र या भरावातून विद्यार्थ्यांनी शाळेत जायचं तरी कसं असा सवाल आता उपस्थित होतोय. पावसाळ्यात या मार्गावरून ये जा करताना विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय. याच संदर्भात LS मराठीचा पाहुयात हा विशेष ग्राउंड रिपोर्ट. नमस्कार, माझं नाव ईशा उडाने आहे. मी दररोज या मार्गाने माझ्या शाळेत जात असते. पण 2 महिन्यापूर्वी मुसळधार पावसामुळे हा जो रस्ता आहे तो वाहून गेला आहे. म्हणून या रस्ता दैन्य आहे. याच्यामुळे जी कष्ट घ्यावी लागतात शाळेत जाण्यासाठी ती फार कठीण आहे. तर आपण माझ्या मैत्रिणींना विचारूया. हा रस्ता सध्या तरी खूप दगडांनी भरलेला आहे, मातीही आहे, चिखलही आहे. असं वाटतच नाही हा रस्ता आहे. आम्ही असं वाटतं कोणत्या चिखलामध्ये उभा आहोत आणि आम्हाला शाळेत जाण्यासाठी खूप त्रास होतो. तू काय म्हणशील? हा रस्त्याचं काम लवकरात लवकर व्हायला पाहिजे, कारण येणाऱ्या जाणाऱ्यांना खूप त्रास होत आहे. बस जाऊ नाही शकत शाळेकडे, त्यामुळे हा रस्त्याचं काम लवकर व्हायला पाहिजे. हा रस्ता जर लवकरात लवकर नाही केला तर याची अवस्था अजून वाईट होऊ शकते, कारण अजून पावसाळा 2 तरी महिने असतील. त्यामुळे हा रस्ता लवकरात लवकर करावा अशी माझी विनंती. या ठिकाणी तुम्ही बघू शकता की इथं आधी पूल होता, पण मुसळधार पावसामुळे हा पूल वाहून गेलेला आहे. सध्या याच्यावरती फक्त मुरुम टाकलेला आहे. हा रस्ता नीट करावा, नाहीतर हे मुरुम परत मुसळधार पावसाने वाहून जाईल. हा रस्ता नीट करावा अशी माझी अपेक्षा. हा रस्ता लवकरात लवकर नीट करावा, कारण आमच्या बस ही इथून जाऊ नाही शकत आणि इथं आधी पूल होता जो की पावसात वाहून गेलाय आणि इथं आता फक्त मुरुम टाकून ठेवलेले आहे. हा परत एखाद्या मुसळधारात पावसात वाहून जाऊ शकतो. तर तुम्ही बघू शकता की हा रस्ता किती वाईट परिस्थितीत आहे. ना याच्यावर चालू शकतो ना याच्यावरून गाड्या जाऊ शकतात. इथल्या मुला मुलींना जे इथून शाळेत जातात त्यांना खूप कष्ट करावे लागतात शाळेत पोहोचण्यासाठी. तर माझी सुद्धा हीच विनंती आहे की हा रस्ता लवकरात लवकर दुरुस्त करावा. पाहिलंत, ही होती आपल्या महाराष्ट्रातल्या रस्त्यांची दुरवस्था. म्हणून तर म्हटलं जातं की अरे कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा. हेडलाईनसाठी सविस्तर बातम्यांनंतर आता पाहूयात काही वेगवान घडामोडी. जालन्यात चंद्रशेखर बावनकुळेंना सोशल मीडियाच्या माध्यमातून अश्लील शिवीगाळ आणि धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल. मनोज जरांगे समर्थक त्रिशूल पाटील यांच्यावर होणार कारवाई.
अकोला महापालिकेतील सफाई कर्मचाऱ्यांचे प्रश्न प्रलंबित, या प्रश्नांवर महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोगाची आक्रमक भूमिका. नाशिकच्या नांदगावमध्ये संत शिरोमणी सावता महाराज महापरिनिर्वाण दिनानिमित्त मंदिरात आकर्षक सजावट, विविध रंगीबेरंगी फुलं, आकर्षक पुष्परचना आणि सजावटीमुळे परिसरात भक्तिमय वातावरण. हिंगोलीत भाजप पदाधिकाऱ्याच्या खिचडीत अळ्या, नाश्त्यात अळ्या आढळल्याचा आरोप, व्हिडिओ व्हायरल. महाराज भजे सेंटरचा प्रकार. कापूस पिकावर थ्रिप्सचा प्रादुर्भाव वाढला, अळीचाही परिणाम जाणवत असल्यानं पिकांवर महागडी कीटकनाशक आणि औषधांची फवारणी. मात्र वाढत्या औषधांच्या खर्चामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चात मोठी वाढ. नाशिक मधील महाराष्ट्र गुजरातला जोडणाऱ्या मार्गावर कोसळलं झाड, वाहतूक पूर्णपणे ठप्प, झाड हटवण्याचं काम सुरू. पुण्याच्या लोणीकंद पाटील येथील वस्तीत बिबट्याचं दर्शन, बिबट्याचा वावर कॅमेऱ्यात कैद, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज MIDCत कमवा आणि शिका योजनेतील प्रशिक्षणार्थी आक्रमक, 3 वर्षे काम करूनही पदवी नाहीच, विद्यार्थ्यांचा आरोप. लातूरच्या उदगीरमध्ये नावंदीच्या शेतात तिर्रट जुगारावर स्थानिक गुन्हे शाखेचा छापा, 5 जण ताब्यात, 15 लाखांचा मुद्देमाल जप्त. पुण्यात पुन्हा गाड्यांची तोडफोड, समाजकंटकांकडून 8 गाड्यांची तोडफोड. आणखी काही विशेष आणि महत्त्वपूर्ण घडामोडींसाठी पाहत रहा LS मराठी.